नमस्कार मित्रांनो, मी सुनील पवार. माझे गाव मंचरपासून आत 10 किलोमीटर आहे आणि मी वॉर्डबॉय म्हणून मंचरमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. हा भयान अनुभव माझ्यासोबत 2 वर्ष अगोदरचा आहे. त्यावेळी मी नुकताच त्या हॉस्पिटलमध्ये कामाला लागलेलो होतो आणि मला नाईट शिफ्ट दिली होती. त्यातच माझी ड्युटी पोस्टमॉर्टम करायच्या वॉर्डमध्ये लागली होती. मी नवीन कामाला लागल्यामुळे मला दिलेल्या ठिकाणी ड्युटी करणे भाग होते. कोणतेही कारण न देता, नाही तर मला कामावर काढलं जाईल अशी ताकीदच दिली होती. आता मी तुम्हाला त्या रात्री घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगायला सुरुवात करतो. मला आता कामावर 2 महिने झाले होते आणि पुन्हा एकदा महिन्यानंतर नाईट शिफ्ट लागली होती. त्या रात्री मी कामावर जायला घरातून जरा लवकरच निघालेलो, कारण सेकंड शिफ्टमध्ये असलेल्या मित्राला घरी लवकर जायचे होते, कारण त्याचा आज वाढदिवस होता आणि त्याने मला लवकर येण्यासाठी विनंती पण केली होती. मी कामावर नेहमीपेक्षा 2 तास आधी पोहोचलो होतो आणि मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला घरी जाण्यासाठी मोकळे केले व ड्युटीवर कामाला सुरुवात केली. त्या रात्री पोस्टमॉर्टमसाठी 5 डेड बॉडी आलेल्या होत्या. 3 पुरुष, 1 लहान मुलगा आणि 1 बाई, असे मिळून 5 डेड बॉडी होत्या. मी लवकर आल्यामुळे आधीच सर्व तयारी करायला घेतली. पोस्टमॉर्टमसाठी लागणारे सर्व साहित्य नीट धुवून साफ करून वेळेआधीच तयारी करून ठेवली होती आणि डॉक्टरांची वाट बघत बसलो होतो. डॉक्टरांना येण्यासाठी अजून थोडा वेळ होता, म्हणून मी मोबाईल चालवत बसलो होतो. 15-20 मिनिटे मोबाईल बघण्यात कशी गेली ते कळलेच नाही. मी मोबाईल बघण्यात इतका गुंग झालो की मला वेळेचे भानच राहिलं नाही आणि अचानक कट्ट्यावर ठेवलेला साहित्याचा ट्रे खाली पडला. त्यामुळे मी दचकलो आणि खाली बघितल्यावर ते सर्व साहित्य पडलेले दिसले. ते पडलेले साहित्य मला पुन्हा धुवून साफ करून ठेवायला लागणार होते. पडलेले साहित्य जमा करता करता मी एका स्ट्रेचरजवळ पोहोचलो, ज्याच्यावर त्या बाईचा मृतदेह ठेवला होता. त्या स्ट्रेचरखाली सर्जिकल नाईफ पडला होता. तो मी उचलत असताना अचानक त्या बाईचा हात खाली सरकन आला. मी दचकून पाठीमागे सरकलो. मी पुन्हा घाबरून गेलो होतो, कारण मेलेल्या माणसाची हालचाल मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. मी मनात विचार केला की तिचा हात किनाऱ्याजवळ असेल म्हणून खाली आला असावा. हे सर्व करत असताना माझी नजर घड्याळाकडे गेली तर रात्रीचे 10:30 वाजले होते आणि डॉक्टर अजूनही आलेले नव्हते. माझ्या मनात बेचैनी निर्माण झालेली, कारण घडलेल्या गोष्टींमुळे मी पुरता घाबरलेलो होतो आणि त्या वॉर्डमध्ये एकटा असल्यामुळे मी त्यांना फोन करून विचारले की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे. त्यावर डॉक्टर म्हणाले 10-15 मिनिटात पोहोचेन आणि मला सांगितले की सर्व तयारी करून ठेव. पण आता माझ्या मनात वेगळीच भीती निर्माण झाली होती. त्या भीतीने मला एसीमध्ये सुद्धा घाम फुटला होता. काही वेळापूर्वी घडलेल्या प्रकारामुळे मला काही सुचतच नव्हते. मी वॉर्डच्या बाहेर येऊन डॉक्टरांची वाट बघत बसलो होतो. काही वेळाने डॉक्टर आले.
तेव्हा मी त्यांच्यासोबत पोस्टमॉर्टमच्या वॉर्डमध्ये आत गेलो आणि तेव्हा जे काही बघितले त्याने माझ्या शरीरातील पूर्ण त्राणच निघून गेला. कारण त्या स्ट्रेचरवरील त्या बाईची डेड बॉडी आता पोस्टमॉर्टम टेबलवर होती. त्यावर डॉक्टर म्हणाले की तर चांगलीच तयारी केलेली दिसतीये. मी चुकल्यासारखे हसलो आणि डॉक्टर म्हणाले हरकत नाही, आपण पटकन आपली कामे उरकूया आणि लागलीच घरी निघूया. मी पण होकारार्थी मान हलवत त्यांच्या हाताखाली पटकन कामाला सुरुवात केली. त्यांनी त्या बाईचे पोस्टमॉर्टम करताना ती कशी गेली ह्याबद्दल माहिती सांगितली. FIR मध्ये लिहिलं आहे की ह्या बाईने आत्महत्या केली आहे, पण पोस्टमॉर्टम करत असताना आमच्या लक्षात आलं की तिचा खून करण्यात आला आहे. त्यानंतर आमचे सर्व 5च्या 5 पोस्टमॉर्टम 3 तासात करून झाले आणि आम्ही वॉर्ड बंद करून निघालो. रात्रीचे 2:30 वाजले होते. मी आणि डॉक्टर आपापल्या बाईकवर बसून घराच्या दिशेने निघालो. हॉस्पिटल पासून चौकापर्यंत 1 किलोमीटर आम्ही एकत्र होतो. मग डॉक्टर त्यांच्या घरच्या रस्त्यावर वळाले आणि मी माझ्या घराच्या रस्त्याकडे वळलो. रात्रीचे 2:30 वाजत आले होते, त्यामुळे रस्त्यावर वाहतूक फार कमी होती आणि मला देखील हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भयान गोष्टीचा विसर पडला होता. मी 30-40च्या स्पीडने हळूहळू जात होतो. तितक्यात मला मागून एक दुचाकी येताना दिसली. त्यामुळे मला जरा हायसं वाटलं, पण मी जास्त काही लक्ष दिले नाही. मी आपल्या वाटेने जात राहिलो. मग ती गाडी पुढे येताच मला त्या गाडीवर जे काही दिसले त्याने मी पुरता थरथरलो. कारण त्या बाईकस्वाराच्या मागे ती पोस्टमॉर्टम केलेली बाई बसलेली होती आणि ती माझ्याकडे राक्षसी नजरेने बघत हसत होती. मला तर काही सुचायचेच बंद झाले होते. मी जोरात गाडीचा ब्रेक मारला आणि ती गाडी पुढे जाऊ दिली. पण थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की नदीच्या अलीकडे एका पुलाजवळ मी थांबलो आहे. तेव्हा माझ्या लक्षात आले की आज अमावस्या आहे आणि थोड्या वेळाने माझ्या खांद्यावर एक थंड हाताचा स्पर्श जाणवू लागला. मी मागे वळून बघितले तर तो हात त्या बाईचाच होता आणि ती बाई आता माझ्या गाडीवर बसली होती. मला तर आता गाडीवरून हलताही येत नव्हते. मी तशीच गाडीला किक मारली आणि गाडी जोरात पळवायला सुरुवात केली. काही अंतर कापल्यावर मला गावाची वेस दिसू लागली. मी तेव्हा माझा आहे तेवढा जीव मुठीत धरून गाडी जोरात पळवत गावाच्या कमानीपर्यंत पोचलो. गावात शिरणार तोच मला त्या बाईने मागे ओढले व माझी गाडी दगडाला ठेचकाळून कमानीवर जाऊन आदळली. मी देखील कमानीवरती आदळलो. मी गाडीवरून खाली पडलो होतो. माझ्या डोक्याला, हाताला, पायाला जबर मार बसला होता. मी दुःखाने गावाच्या कमानीबाहेर विवळत पडलो होतो आणि ती बाई माझ्याकडे बघून हसत होती. मला माझे मरण आता माझ्या नजरेसमोर दिसत होते.
तिला असतानाच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि माझे डोळे जेव्हा पुन्हा उघडले तेव्हा मी स्वतःला एका हॉस्पिटलमध्ये पाहिले. माझ्या नजरेसमोर माझे घरचे होते. आई वडील, मित्रमंडळी, भाऊ होते. त्यांना मी घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि विचारले मला हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन आले. तेव्हा ते म्हणाले की डॉक्टरांनी आम्हाला फोन करून सांगितले की तुझा ॲक्सिडेंट झाला आहे, तुला खूप मार लागला आहे. तेव्हा मी डॉक्टरांना विचारले की मला इथे कोणी आणले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तू स्वतः गाडीवर बसून हॉस्पिटलजवळ आलास आणि हॉस्पिटलच्या एंट्रीजवळ येऊन बेशुद्ध होऊन पडलास आणि तुला बघितल्यावरती आम्ही सर्वांनी तुझ्यावरती उपचार करायला सुरुवात केली. मला काहीच कळत नव्हते. हे कसं काय शक्य आहे? मी तर गावाच्या कमानीजवळ पडलेलो होतो. माझ्या चेहऱ्यावरची शंका पाहून माझ्या आईने मला सांगितले, बाळा, तुझा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. तुझ्यावरती भैरवाचीच कृपा झाली म्हणायची. त्यांनीच तुला हॉस्पिटलला आणलं आहे. आणि मी मनोमन भैरवाचे आभार मानले. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.